तर महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। महाराष्ट्रातील 3 शहरं सुरक्षेच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील आहेत। मुंबई कॅटेगरी 1 मध्ये आहे, तर ठाणे, पुणे, नाशिक कॅटेगरी 2 मध्ये आहे। मॉक ड्रिलसाठी नेमकी काय तयारी आहे, कोणती शहरं आणि ठिकाणं महत्त्वाची आहेत पाहूया। महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल। मुंबई कॅटेगरी 1 मध्ये, ठाणे, पुणे, नाशिक कॅटेगरी 2 मध्ये। भारत पाकिस्तान मधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात उद्या 295 जिल्ह्यात मॉक ड्रिल होणार आहे। महाराष्ट्रातल्या 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। केंद्र सरकारनं महाराष्ट्रामधल्या 16 ठिकाणांची यादी जारी केली आहे। यात कॅटेगरी 1 मध्ये मुंबई, उरण आणि तारापूरचा समावेश करण्यात आलाय। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी। मुंबईत BRC सारखी अतिशय महत्त्वाची संस्था आहे। देशाचा शेअर बाजारही मुंबईत आहे। उरणचाही कॅटेगरी 1 मध्ये समावेश करण्यात आलाय। उरणमध्ये नेव्हीचा बेस आहे। उरणच्या JNPA बंदरातून आंतरराष्ट्रीय व्यापार होतो। समुद्रातला भारताचा तेल प्रकल्प बॉम्बे हाय उरणच्या समुद्र किनाऱ्याजवळ आहे। ONGC सारख्या तेल कंपन्याही उरणच्या समुद्रकिनारी आहेत। तारापूरचाही कॅटेगरी 1 मध्ये समावेश करण्यात आलाय। तारापूरमध्ये भारताचा अणुऊर्जा प्रकल्प आहे। कॅटेगरी 2 मध्ये ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सिन्नर, मनमाडचा समावेश आहे। ठाणे हे मुंबईला लागून असलेली मोठी महापालिका आहे। मुंबईतल्या आस्थापनांसाठी लागणारं मनुष्यबळ ठाणे जिल्ह्यातूनच येतं। पुणे आणि पिंपरी चिंचवडचा कॅटेगरी 2 मध्ये समावेश करण्यात आलाय। पुण्यात NDAचं मुख्यालय आहे। पुणे लष्कराच्या सदन कमांडचं मुख्यालय आहे। पुण्यात सुखोई विमानांचा मोठा तळ आहे। पुण्याजवळच्या खडकीमध्ये लष्करासाठी लागणारा दारुगोळा कारखाना आहे। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये भारतामधला मोठा IT पार्क आहे। नाशिकचाही कॅटेगरी 2 मध्ये समावेश करण्यात आलाय। नाशिकमध्ये सैन्याचं तळ आणि आर्टिलरी सेंटर आहे। नोटा छापणारी सिक्युरिटी प्रेसही नाशिकमध्ये आहे। नाशिक जिल्ह्यामधल्या सिन्नरचाही कॅटेगरी 2 मध्ये समावेश करण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यात असलेलं मनमाडही कॅटेगरी 2 मध्ये आहे। मनमाड हे नाशिक जवळचं सर्वात मोठं रेल्वे जंक्शन आहे। औरंगाबादचा समावेश कॅटेगरी 3 मध्ये करण्यात आलाय। औरंगाबादमध्ये सैन्याची छावणी आहे। शस्त्रांचा कारखाना असलेल्या भुसावळचा समावेशही कॅटेगरी 3 मध्ये करण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यालगतचे भागही कॅटेगरी 3 मध्ये आहेत। केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे। तशा प्रकारची मॉक ड्रिल ही करण्यात येणार आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मॉक ड्रिलचे खूप जास्त डिटेल जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील, सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉक ड्रिल कशी होईल। आणि म्हणून मला असं वाटतं एवढा पुरे आहे की महाराष्ट्रात ही मॉक ड्रिल होणार आहे।